आजही अशी एखादी घटना आहे का जी आठवली की तुमचं मन दुखतं? कदाचित एखाद्याने दिलेला धोका, एखादं तुटलेलं नातं, एखादं अपयश किंवा एखादा असा क्षण ज्याने तुमचं आयुष्य बदलून टाकलं असेल. जर असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही अशा घटना असतात ज्या आपण विसरण्याचा प्रयत्न करतो, पण जितकं त्यांना विसरण्याचा प्रयत्न करतो त्या परत परत आपल्या समोर येत असतात. आणि मग आपण विचार करायला लागतो, माझ्यासोबतच असं का? मीच का? मी काय चुकी केली होती? पण खरं सांगायचं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. काही गोष्टींचं स्पष्टीकरण आयुष्य कधीच देत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्हाला दुखवणारी घटना विसरणं गरजेचं नसतं. कारण काही गोष्टी विसरता येत नाहीत, पण त्या दुःखात कायम अडकून राहणं हे पण योग्य नसतं. कल्पना करा, तुमच्या हातात एक दगड आहे. पहिल्या मिनिटाला तो फार जड वाटणार नाही, पण तोच दगड तुम्ही तासभर धरून ठेवलात तर हात दुखायला लागेल. आणि दिवसभर धरून ठेवलात तर कदाचित हात काम करणंच बंद करतील. दगड बदलला नाही, पण तुम्ही तो किती वेळ धरून ठेवला याने फरक पडला. अगदी तसंच दुःखाचं पण असतं. जे घडलं त्याने आपल्याला दुखावलं, पण त्या आठवणीला आपण किती काळ धरून ठेवतो हे आपल्या हातात असतं. कधी कधी आपण भूतकाळाला इतकं घट्ट पकडून बसतो की वर्तमान जगायचंच विसरून जातो. आजचा आनंद, आजची संधी, आजचे लोक सगळं आपल्या हातातून निसटत जातात. कारण आपलं लक्ष सतत काल काय झालं यावरच असतं. पण विचार करा, जर त्या वेळेतून काही शिकायला मिळालं असेल तर? कदाचित त्या धोक्याने तुम्हाला मजबूत बनवलं असेल, त्या संघर्षाने तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवली असेल. आयुष्य नेहमी आपल्याला हवं ते देत नाही, पण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून मात्र जाते. कधी कधी आपण ज्याला शाप समजतो तेच पुढे चालून आशीर्वाद ठरतं. म्हणून स्वतःला दोष देणं थांबवा, स्वतःवर राग करणं थांबवा. जे घडलं, जे झालं ते झालं. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य अजूनही तुमच्या हातात आहे. स्वतःला वेळ द्या, मनाला वेळ द्या. जखम भरी व्हायला वेळ लागतो, मन बरं व्हायला वेळ लागतो. आज तुम्ही तुटलेले वाटत असाल, आज तुम्हाला एकटं वाटत असेल, तरीही विश्वास ठेवा, ही वेळ कायम राहणार नाही. एक दिवस असा येईल जेव्हा हीच घटना तुमची कमजोरी नाही तर तुमची ताकद बनेल. आणि तेव्हा तुम्ही मागे वळून बघाल आणि स्वतःलाच म्हणाल, हो ते कठीण होतं, पण त्या अनुभवाने मला खूप काही शिकवलं. म्हणून दुखवणाऱ्या घटना विसरण्याचा प्रयत्न करू नका. फक्त त्यांना तुमचं भविष्य ठरू देऊ नका. आणि स्वतःला बरे होण्यासाठी वेळ द्या. कारण जखम बरे व्हायला वेळ लागतो, जखम कायम राहत नाही. पण त्या जखमेतून मिळालेला धडा आयुष्यभर तुमच्या सोबत राहतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.